मातृभाषाचं महत्त्व जितका महत्त्व आईच्या आमच्या घरात असते तितका आहे. तुमची आईच्या महत्त्व आपल्या जीवनात कसा आहे, किती आहे? चला आता आपण या सरांना विचारूया की मातृभाषेचं महत्त्व काय असतं. मातृभाषाचं महत्त्व जितका महत्त्व आईच्या आमच्या घरात असते तितका आहे. आणि आता तुम्ही नक्की करा तुमची आईच्या महत्त्व आपल्या जीवनात कसा आहे, किती आहे. कारण पहिला शब्द जास्ती माझी मातृभाषा गुजराती आहे, पण मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. मुंबईला महाराष्ट्राला राहायला पाहिजे, मराठी येणारच पाहिजे. जास्ती लोक जेव्हा पहिला शब्द आपल्या जीवनच्या बोलते ते आई, मा, बा असंच सांगतात. तर मातृभाषाचा पहिला शब्द जे भाषाला बोलला, आपण अंग्रेजीत नाही बोलते मॉम, मम्मी, डॅडी, तर त्या भाषाला शिकायची कसा विसरू शकणार. अंग्रेजी आणि दुसरी भाषा शिकायला पाहिजे, पण मातृभाषाला विसरायला नको पाहिजे. मातृभाषाच आपले विचार, आपला लेखन, आपला बेस्ट काय असणार ते बाहेर आणू शकते. ते मातृभाषा. माझी मातृभाषा मला माझी आईसारखीच प्रिय आहे. तुम्हाला जेनझी लोकांना काय मेसेज द्यायचा असेल? मला जेनझी लोकांना इतकाच सांगायचं आहे, अंग्रेजी बोला, फ्रेंच शिका, स्पॅनिश शिका, पण मातृभाषा विसरू नका. काही ते खूप गोड असते. आपण आपली आई सांगते, बाबा सांगते, जे भाषांना गोष्टी करायचा जे आनंद आहे, काही शब्द, काही ते खाय प्यायची वानगीचे नाव, असा सगळं ते आपली भाषाला, मातृभाषाला श्रेष्ठ असतात. ते दुसरी भाषा शिकायची पाहिजे. आजच्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये हे सगळा आपला व्यवसाय, आपली प्रगती सगळ्यात हे खूप महत्त्वाचं आहे, पण त्याच्यात मातृभाषा विसरू नका रे. या कार्यक्रमावर 2 शब्द. हे अद्भुत कार्यक्रम, काय कार्यक्रम केला आहे. मुंबई समाचार, मी गुजराती आहे, म्हणजे माझ्या घरी मुंबई समाचार लहानपणापासून येत, आणि मुंबई समाचारनी हा जे आयोजन केला आहे, इतका वर्षात मुंबईमध्ये असं आयोजन मी नाही पाहिलं. अद्भुत. त्याला काय सांगू, अंग्रेजीमध्ये सांगू तर मॅजिकल, मेस्मरायझिंग. खूप 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 धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. असं आयोजन आधी वर्षापर्यंत करत राहे. त्याला सगळे तन मन धन एकत्र करू, खूप सपोर्ट मिळेल आणि खूप प्रगती होईल. थँक्यू सर.